नमस्कार. होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आपल्याला जायचं होतं जिल्हा परिषद शाळेमध्ये. पण लेकराला कपडे भेटून राहिले, तेव्हा पोरगी म्हणे चाल म्हणे शाळेमध्ये जाऊ. मी म्हणलं ठीक आहे चाल म्हणलं. तर आपण आता पोहोचलो शाळेमध्ये. शाळेमध्ये आलो ना, चपलीचा तर ढिगच लागला होता. असं वाटे का चपला जमा करावं, निकाल घेऊन चालला जावं खरं. तिकडं अंकुश संधी होताच उभा. आपण शाळेत जाऊन पाहिलं काय, सगळेच आले होते पण आपल्यालाच टाईम झाला होता. तिकडे शेळके सर पाहून राहिले कोणते कोण्या वर्गाचे कपडे होतं. मग काय श्रीधर भाऊच्या हातानं कपड्याचा वाटप सुरू केला, कारण ती शिक्षक समितीचे अध्यक्ष आहे म्हणून त्याच्या हातानं कपड्याचा वाटप सुरू केला. मग आपण शाळेतून आलो, आता बाहेर बाहेर आलो काय घराकडे आलो. घराकडे आपल्या झाडाखाली तर नेहमी लोक बसूनच असते, थोडंसं एक झाड लावायचा फायदा आहे. शाळेला सुट्टी झाली होती, मग शाळेचे लेकरं येऊन राहिले होते तिकडून. प्रज्वल आला आणि संध्याकाळी म्हणते काका चाला ना म्हणते, रोटा मारून घेऊ वावरामध्ये, उद्या काम आहे म्हणते. मला मी म्हणलं ठीक आहे चल भाऊ म्हणलं. मग पोहोचलो आम्ही वावरामध्ये. त्याला म्हणलं बरोबर मारजो म्हणलं, संध्याकाळचा टाईम आहे एक तर. ठीक आहे म्हणे काका, मी मारतो म्हणे बरोबर. तो तर काही संध्याकाळी ओळखूच नाही धुपताना. मग घागराच खूप उड्या रोडा रेटाचा. तर तो पांढरा पांढरा होऊन गेला होता. मग आलो आम्ही आता घरी. मग दुसऱ्या दिवशी सकाळी जायला लागलो वावरामध्ये, कारण आपल्याला ठिंबकच्या नाही हातराच्या होत्या. बाल्याभाऊ सांगूनच ठेवलं होतं. मग बाल्याभाऊ बी आला. तो उखलू उखलू दे, मी इकडं नाही ओढू ओढू टाकू, कारण एकट्याकून काही होत नाही म्हणून म्हणलं दोघं जणं लागते. मग आम्ही आज जायला लागलो घराकडं. घराकडे जायला लागलो, बाल्याभाऊच्या अर्धून जावं लागते. मग थोडेसे फुलं गेलं तोडले तिथून आणि आलो आता घराकडं. घराकडे आलो काय, आपल्या इथं दास टाकली होती भाऊ. मग आपल्या झाडाखाली तर नेहमीच लोक बसून राहते, तोच तर एक फायदा आहे. समोर आहे काय, कोणाला कोंबडी गिंबडी लागली तर सांगा. आहेच आपल्याजवळ दोन पांढऱ्या, एक दुसऱ्या कलरचा आहे, कोणता लागते कोणताही घेऊन जाता एक. आणि आपल्या इथं तर काही नाही, खूपच कामाचा आहे, दास भरून राहिला होता. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.